नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती निघालेली आहे. याच्यामध्ये आता मल्टिपल असे बाह्य यंत्रणाद्वारे इथं पद भरतीसाठी आज जी-आर आलेला आहे. सुरक्षा रक्षकांची सेवा असणार आहे याच्यामध्ये आणि स्वच्छता सेवासाठी. ओके. तर यामध्ये आता मल्टिपल अशा पोस्टिंग असणार आहे वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी. ओके. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत याचा जी-आर आलेला आहे 6 जानेवारी 2026 ला लेटेस्ट जी-आर असणार आहे. यामध्ये कोणती पदं असणार आहे, पगार काय असणार आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपलं Instagram आयडी, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील 7 विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यात येणाऱ्या स्वच्छता सेवा व सुरक्षा रक्षकांच्या सेवाकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यावरचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं दिनांक 6 जानेवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आता याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे. संचालक राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर यांच्या अधीनस्थ 7 विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. सदर प्रशिक्षण केंद्रांच्या साफसफाई करण्यासाठी व सुरक्षेसाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडून सुरक्षा रक्षकांची कटांतरी तत्वावर सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचारधारणात होती. या संदर्भातील पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता शासन निर्णयचा आपण निर्णय बघू पुढे काय घेतलेला आहे. आता संचालक राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर यांच्या अधीनस्थ असलेल्या 7 विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे बाह्य यंत्रणेद्वारे स्वच्छता राबवण्यासाठी तसेच सदर प्रशिक्षण केंद्राच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ किंवा मेस्को यांच्याकडून कटांतरी तत्वावर सुरक्षा रक्षक यांची सेवा सन 2025 ते 26-27 या कालावधीसाठी खालील तक्त्यात नमूद केलेल्याप्रमाणे सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्च दिलेला आहे 1,53,99,384 रुपये. इतक्या अंदाजित खर्चास पुढील प्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला अनुक्रमांक, त्यानंतर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचं नाव दिलेलं आहे. स्वच्छता सेवक व सुरक्षा रक्षक आवश्यक संख्या दिलेल्या आहेत. अपेक्षित अंदाजित प्रति व्यक्ती प्रतिमाह खर्च म्हणजे तुमचा प्रति महिन्याचा पगार दिलेला आहे. अपेक्षित अंदाजित प्रतिमाह एकूण आपल्याला जेवढी संख्या त्यानुसार इथं पूर्ण पगार किती जातो सगळ्यांना मिळून आणि अपेक्षित वार्षिक खर्च सगळ्यांना मिळून. ओके. आता तुम्हाला मी पगार वगैरे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले नागपूरसाठी इथं असणार आहे भरती. याच्यामध्ये स्वच्छता सेवासाठी आणि 8 पदं असणार आहे. पगार असणार आहे 16,666 रुपये. सुरक्षा रक्षकासाठी 3 पदं असणार आहे. याच्यात पगार असणार आहे 16,666 रुपये. सगळ्यांना पगार सेम आहे. ओके. अमरावतीसाठी आता स्वच्छता सेवासाठी 8 पद आणि सुरक्षा रक्षकांचे 3 पद. या दोघांना पण 16,666 पगार. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वच्छता सेवासाठी 8 पदं आणि सुरक्षा रक्षकांची 3 पदं. यांना पण पगार सेम आहे 16,666 दोघी पदांना. ओके. पुण्याकरिता स्वच्छता सेवासाठी 8 पदं, सुरक्षा रक्षकांना 3 पद. यांना पगार पण सेम आहे 16,666. नाशिकमध्ये स्वच्छता सेवासाठी 8 पद, सुरक्षा रक्षकांची 3 पदं. त्यांना पण पगार आहे सेम 16,666 रुपये. कोल्हापूरमध्ये पण स्वच्छता सेवासाठी 8 पद, सुरक्षा रक्षकांची 3 पदं. यांना पण पगार सेम आहे 16,666 रुपये. ठाण्यामध्ये पण स्वच्छता सेवांसाठी 8 पद, सुरक्षा रक्षकांची 3 पद. यांना पण पगार सेम आहे 16,666 रुपये. याच्यात एकूण निधी दिलेला आहे 1,53,99,384 रुपये. आता बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्यात येणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या उपरोक्त तक्त्यात दर्शवण्यात आलेल्या सेवाकरिता पुढील अटी शर्तींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ओके. बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेताना शासन निर्णय दिनांक 8/11/2006 मधील तरतुदीनुसार पूर्तता करण्यात यावी. शासनाने मान्यता दिलेल्या सुरक्षा मंडळ अथवा मेस्को यांच्याकडून सुरक्षा रक्षक घेण्यास प्राधान्य द्यावे. ओके. मेस्कोकडून सुरक्षा मंडळ अथवा मेस्कोकडून सुरक्षा रक्षकांची भरती होणार आहे. ओके. हे लक्षात असू द्या. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध न झाल्यास
सर्व प्रशिक्षण केंद्रासाठी विविध पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया एका वेळी व राज्यस्तरावर पार पाडून अत्यंत पारदर्शक पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे निवड करण्यात यावी. ओके. आता स्वच्छता कर्मचारी व सुरक्षा रक्षकांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात तसे भविष्य निर्वाह निधी व राज्य कामगार विमा निधी योजनेमध्ये जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय पुढील महिन्यांचे देय अदा केले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला हा चालू महिन्याचा पेमेंट मिळालेला नाहीये, जो तुमचा मागच्या महिन्यात गेलेला आहे, तर तुम्हाला तो तुमच्या अकाउंटमध्ये पडल्याशिवाय दुसरा पेमेंट तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे याची काळजी त्यांचं काम आहे घेणं. ओके. टेंडर डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट करण्यात यावी. तसेच सदर वेतन हे किमान वेतन अधिनियम 1948 नुसार कामगार आयुक्त यांनी वेळोवेळी सुधारणा केलेल्या दरानुसारच देय राहील याची खबरदारी घेण्यात यावी. ओके. आता खर्च मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागवण्यात यावा. खर्च विविध पद्धतीने करावा. त्यानंतर शासन परिपत्रक वित्त विभागाने दिलेल्यानुसार आपल्याला मधील जी आहे आदेश वेळोवेळी निर्गमित करण्याला पालनाचे व सुधारणा तरतुदीचे पालन करणे आवश्यक आहे. ओके. आता सदर शासन निर्णय हा वित्त विभागांच्या आणि शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. त्याच्यामध्ये भाग वगैरे दिलेला आहे. 17 एप्रिल 2015 मध्ये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला उपविभाग 4 मधील अनुक्रमांक 11 नुसार प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकरणातून निर्गमित करण्यात येत आहे. सदर प्रस्तावावरील खर्च मागणी क्रमांक दिलेला आहे. कुटुंब कल्याण प्रादेशिक कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र 100% केंद्र पुरस्कृत योजना व कार्यक्रम. ओके. त्यानंतर अंतर्गत 10 गटांतील सेवा या उद्दिष्टाखाली त्या वित्तीय वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानामधून भागवण्यात यावा. ओके. आता तुम्हाला म्हणायचं असेल इथं अप्लाय कसं करायचं आहे, तर डायरेक्टली त्यांनी दिलेलं आहे. आता तुम्ही सुरक्षा रक्षकाची जी सेवा आहे ती सुरक्षा मंडळाकडून घेण्यात येईल किंवा मिस्कोकडून घेण्यात येणार आहे. ओके. त्याच्या सुरक्षा रक्षकांचं जे इथं ऑफिस आहे ते पुण्यामध्ये आहे. ओके. MSFचं आपण ऑफिस म्हणतो किंवा मिस्कोचं पण. ओके. ते पुण्यामध्ये आहे किंवा मुंबईमध्ये पण असेल, तर तिथे आपल्या स्वतः जाऊन इथं भेट द्यायचं आहे की मला या भरतीसाठी इथं अप्लाय करायचं आहे. खूप साऱ्या ठिकाणी इथं वॅकन्सी आहे. तर पुण्यामध्ये ऑफिस आहेच मला एवढं माहिती. ओके. तर तुम्ही तिथे जाऊन भेटा किंवा ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये असेल तर तिथे जाऊन भेटा. नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे असेल किंवा नाशिक असेल, कोल्हापूर, ठाणे तिथं पण असेल आपल्याला तिथे जाऊन भेटा. तिथूनच आपल्याला ही भरती वगैरे असणार आहे. त्यांच्या मार्फतच तिथं सुरक्षा रक्षक आणि काय आहे आपलं स्वच्छता सेवा वगैरे तिथूनच भरली जातील ही पदं आवश्यकतेनुसारच. ओके. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता. तिथून पण भरले जाऊ शकतात. ओके. ज्यांना कोणाला माहिती आहे सार्वजनिक आरोग्य विभाग कुठे आहे, तिथं जाऊन आपण तपासलं आपल्या जिल्ह्या ठिकाणी असतंच. ओके. तरीही कोणाला आता याची जी भरती आहे डायरेक्टली आपल्याला तिथून जाऊनच अप्लाय करायचं आहे. कारण की गटांतरी भरती असल्यामुळे याची कोणतीही ऑनलाईन अप्लाय करण्याची जाहिरात येणार नाही. याची लक्षात घ्यायची आपण. ओके. तर आपण तिथं जायचंय स्वतः इथं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आता 7 इथं दिलेले आहे नावं मी जिल्ह्यांची. ओके. तिथे जाऊन आपल्याला अप्लाय करून घ्या आणि पगार पण चांगला आहे. ₹16,666 कोणाला कामाची गरज असेल तर नक्की जाऊन तिथे भेट द्या. तुमची तिथून सिलेक्शन प्रोसेस होऊन जाईल. ओके. तरीही कोणाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि PDF फाईल डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोडही करू शकतात. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करायचं आहे, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशा नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.